म्हणजे टीमचं. दुसरी जेव्हा तुमच्यासमोर चित्र आली हं, म्हणजे एक रिअलिस्टिक सोडून थोडीशी पुढे जाणारी आणि हं, क्रिएटिव्ह कडे झुकणारी. हं, तर त्यात तुम्ही त्यांची डिझाइन केली किंवा एक स्टाईल म्हणू आपण त्याला. हं, ती स्टाईल नुसता न घेता त्यातल्या ज्या व्याकरणाच्या गोष्टी त्यांनी वापरल्यात, हं. ते तुम्ही हां, शिकण्याचा बेसिक प्रयत्न अकॅडमिकमध्ये केला. हो, आम्हाला हो. तेवढंच. कारण मुळात म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला शिकत होतो ना, तेव्हा हं. स्टाईल वगैरे ह्या गोष्टी कधी आमच्या डोक्यात नाही आल्या. हां. कारण ते बऱ्याचदा प्रॉब्लेम काय हां. होतो जेव्हा आम्ही कुठलातरी रेफरन्स घेऊन शिकण्याचा प्रयत्न करतो. हं, आता समजा तुमचं चित्र हं, आम्ही घेतलं, की आम्हाला कंपोझिशनसाठी रेफरन्स पाहिजे. हं, हं. तर तो रेफरन्स बघताना काय होतंय, की नकळत ती स्टाईलच डायरेक्ट घेतली जाते. हो, बरोबर आहे त्यामुळे ना. आमचं चित्र आम्ही बघितलं, की वाटते अरे नाही, हे सेमच सरांसारखं झालंय. तर हो. ह्यात आपण काय बघायचं, त्यातलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं, हा थोडासा प्रॉब्लेम होतो. मग ते त्यासाठीच आम्हाला हां. त्या काळात आमच्या सरांनी जी एक्सरसाइज दिली होती, की त्यांनी हां. मुद्दाम सांगितलं होतं, की मिनिएचरचं ड्रॉइंग करायचं नाही. नाही. हं. हां. तर त्यातली ती आकार करायचे, त्यातलं हं. हे करायचंय. म्हणजे आता तो संस्कार तेव्हा सुरू झाला आम्हाला, की हं. बाबा काय घ्यायचं आणि काय काय घ्यायचं नाही. सोडायचं? हां, हां, काय बरोबर. घ्यायचं नाही. ह्या ह्या गोष्टीचा तो सुरू झाला आणि तो त्या पिक्टोरियलमध्ये आला त्या तशा पद्धतीने. हं. आणि नेमकं म्हणून तर म्हणलं, की शिकवताना ती गोष्ट तशी व्हायला पाहिजे. आता हा त्यावेळेसचा मुद्दा होता. म्हणजे ते त्या पिरियडमध्ये आम्ही कॉलेजला असताना झालेली गोष्ट आहे किंवा बरोबर. त्यावेळेसची एक्सरसाइज. पण जेव्हा एक 10 वर्षानंतर मी शिकवायला गेलो, हाच विषय, हं, हं. तर तेव्हा मी थोडा माझा विचार बदलला. हां. तेव्हा मी विचार असा केला, की अ, एक असाइनमेंट मी एक्सरसाइज केली होती त्यासाठी, की अ, मग तेच यायला जसं मी तुम्हाला म्हणलं, की बाबा मी काय शिकलो हां. फाउंडेशनला किंवा इंटरला तेच मी असाइनमेंट घ्यायची. मग तिथं मला विचार आला, की मी का बरं तीच असाइनमेंट घ्यायची? हां. मी आज 10 वर्ष आत्ताच्या मागे आहे ना. मुलांना हां. काहीतरी हां, तत्व जशी बदललेली नाहीये. हां, म्हणजे व्याकरण त्याचं बदलणार बदलणार नाहीये. नाही. म्हणजे दिलेली मला फ्रेम आहे, हो, दिलेला विषय आहे. हो. हां. आणि तो प्रपोर्शन साधारण आहे त्याचे तेच. हो. त्याचं म्हणजे अवकाश आहे, विषय आहे. हे हो. बदललेलं नाहीये. नाही. पण असं कुठं लिहिलेलं नाही, की तशीच मांडणी केली पाहिजे. होय. असं कुठं लिहिलेलं नाही, की ती स्पेसिफिक तसंच केलं पाहिजे. हं, असं नाही. मग आजकालची जी मुलं आहेत, म्हणजे 10 वर्ष माझ्यापेक्षा पुढे आलेली मुलं आहेत. हं. 10 वर्षामध्ये ह्यांच्याकडे नॉलेजमध्ये भर झालेली आहे. 10 बरोबर. वर्षांमध्ये ह्यांच्याकडे काहीतरी गोष्टी आलेल्या आहेत. काय हं, आलेलं आहे? मोबाईलसारखं गॅजेट त्यांच्याकडे आलेलं आहे. हं, त्यांना एक फ्रेमचं नॉलेज आलेलं आहे. हं. मग मी एकदा काय केलं होतं, की त्यांना हे सांगितलं होतं. चौक आणि चौकामधला कुठलाही एक ग्रुप हां. 5-6 लोकं एका ठिकाणी कुठलेही, कोण गाड्यावर उभारलेला आहे, हो, कोण सहज गप्पा मारत उभारलेला आहे. हो. असे फोटोग्राफ्स प्रिंट करून आणायचे. हां. छोटे A4 साइजचे साधारण प्रिंट करून आणायचे. हं. म्हणजे चौकात. आता त्यात आता गंमत म्हणजे काय, की एक आपल्याकडे शब्द येतो समकालीन. चित्रामध्ये समकालीन विचार दिसत समकालीन. नाहीये. हां. काय दिसत हं, मग ते त्याच्यासाठी. आता परत काय होतं, की जुने जे काही मिनिएचर असते किंवा जुने जे काही पिक्टोरियल्स आहेत, हां. त्याच्यामुळे ट्रेडिशनल कपडे येतात, हो, ट्रेडिशनल फॉर्म येतात, हो. ते येतात. मग तेही अपेक्षित आहे असं नाहीये आपल्याकडे. हं, मग ते हं. पण काय होतं, मग ते संस्कारित आल्यासारखं होतं. बरोबर. मग तुमची चालना तुम्ही आसपासचं जे आहे त्याच्यावर ते झालं पाहिजे ना. हं. आसपासचे घटक आले पाहिजेत, हो. आत्ताचे घटक आले पाहिजेत. मग त्यासाठी आम्ही मी एक एक्सरसाइज घेतली होती त्यावेळेस. मग ते फोटो काढून आणले. फोटो काढून आणले, ते ग्रुप आणले त्यामध्ये. मग ते सरळ त्याच्यावर ट्रेस पेपरने आकार ट्रेस करायचे हं. त्यातले. बरोबर. आवश्यक वाटतात. पहिल्यांदा आवश्यक वाटलं तो मॉब 5-6 लोकांचा. हां, हां. तो तुम्ही फक्त काउंटर आउटलाईन्स ट्रेस करायचे सगळ्यांचे विथ बरोबर. कॉस्ट्यूम हां, काउंटर आउटलाईन. हां. आणि त्याच्यानंतर मग घटक जे काय आहे, म्हणजे ते बाजूला बिल्डिंग आहे, काही साइन बोर्ड आहे किंवा ते अ, रस्त्यावरचे खांब आहे, हं, रस्त्याची लाईन आहे, हं, फुटपाथची लाईन आहे, पलीकडचं काहीतरी आहे. हं. हे सगळं काय करायचं म्हणलं मी, ट्रेस करा म्हणलं ते सगळं. हां, आणि मग ते सगळं घेतल्यानंतर त्या ट्रेसमधलं, की मला आता हे नको आहे, मला ते नको आहे, ते तुम्हीच ठरवायचं, हां. की काय सूट होतंय आणि काय काय नाही होत. नको. म्हणजे ह्यातले किती आकार वाढले, किती हो. आकार कमी करायचे. हं, हे हे साधारण तुम्ही इरेज करायचं तिथं. हं. आणि मग जेवढं राहिलंय, की नाही आता मला बास आहे. हां. ते परत त्या फ्रेम फायनल पेपरवर. हां, फायनल पेजवर ट्रेस करायचं. हां. आणि ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये भरून काढायचे मार्क्स. ही खरं तर फाउंडेशनची असाइनमेंट आहे हां, आपली, हो. स्पेस डिव्हिजनची. होय.
म्हणजे तुमच्याकडे असलेल्या होय. तंत्रज्ञानाचा तुम्ही चित्रासाठी उपयोग करू शकता. बरोबर. हम्म. तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री स्पेस मिळाल्या होय. आणि प्रत्येकाची वेगवेगळी झाली हो. आणि प्रत्येकाने मग आपले आपले शेअर करून बघायचे एकमेकाला. हम्म. की बाबा हे हे इथं स्पेस काय, ही स्पेस काय, ही हम्म. स्पेस काय, ही स्पेस काय, ही वेगवेगळ्या स्पेस रचनांमध्ये हा कशी 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 स्पेस कुठे कशी असू शकते, कशी काय काय डिवाइड असू होऊ शकते. शकते हो हो. वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मग आता रंगवताना मी म्हणलं 2D सारखं फ्लॅट रंगवायचं. हा. म्हणजे त्यात यथार्थ दर्शन असून पण यथार्थ दर्शन असल्यासारखं दिसतं. बरोबर. म्हणजे रेषेतनं यथार्थ दर्शन आहे. वन पॉइंट सगळे व्हॅनिशिंग आहेत. हो. कारण आपण काहीच बदल केलेला नाही. नाही. पण रंग जेव्हा मी फ्लॅट भरले सगळे, हो. तेव्हा ते यथार्थ दर्शन जातं आणि नाही त्याला यथार्थ दर्शन असून नसल्यासारखं नसल्यासारखं. दिसायला हा. लागतं. मग ते कुठं तर फक्त 2 डायमेन्शन दिसायला लागतं. हो. हो. खोलीचा आभास तिथं दिसायला लागतो फक्त. बरोबर. म्हणजे एक स्टेज आपण मेमरीच्या पुढे आलो. पुढे आलो. मेमरी असताना, मेमरीचा हो. फोटो असताना. असताना खूप चांगली असाइनमेंट होती हा. सर ही आणि कारण तर समजून घ्यायसाठी हा सोपी म्हणजे आहे. हे तुम्ही साधारण असं जर समजून घेत गेलं, मग त्यातला मग मी म्हटलं की एक ग्रुपचा ट्रेस बाजूला करा, हम्म. ऑब्जेक्टचे ट्रेस बाजूला करा. हम्म. प्रत्येक त्यातल्या घटकाचा ट्रेस करून घ्यायचा. मग ग्रुप लहान करून एखाद्या ठिकाणी ट्रेस करा. हा. त्यातला एक मोठा ऑब्जेक्ट एक अख्खा ट्रेस करून बघा. मग आता बरोबर. काय झालं, हे तुम्हाला मिळालेले रॉ मटेरियल घटक रॉ आहे आणि मटेरियल विषय आहे. काय चौक आहे. सगळा चौक आला तिथे. बरोबर. तर हे कुठंतरी मग त्याचा चौकातला घटनाक्रम आला. हा. मग काय चौकात काही एकच तो ग्रुप नव्हता, दुसरा होता, तिसरा होता, चौथा होता. बरोबर. हो. आणि इथं हो. शैली म्हणून तुमची काही नाहीये. मी नाही. कुठलेच इम्प्रेशन दिलं नाही, की हो. ह्या इम्प्रेशन मध्ये रंगवा. तुमचं प्रत्येक हा जण जे आणि मग बघतंय ते रंगवताना आहे. तुम्ही तुमच्या शैलीत रंगवा. हा. मग हे जेव्हा सगळे घटक तुम्ही केलात, तुमचा तो जो फोटो आहे, तुम्ही पहिला काढलेला फोटो, तो सगळा बंद करून ठेवा किंवा पाडून ठेवा सगळा सरळ तो इरेज. हो. आणि मग आता तुम्ही रंगाला. हम्म. मग आता पुढे त्याला तुमचे हा मग आता तुम्ही इमॅजिनेशन आणि या सगळ्या इमॅजिनेशन गोष्टी जोडा. म्हणजे मग आत्ता जी काही अडचण येते ना बऱ्याच वेळा चित्र करताना, की हो. रेफरन्सच राहायला पाहिजे. तो हा. चित्राच्या शेवटपर्यंत समोर कधीही टिकला असता नाही कामा नये. पाहिजे. नाही असताच कामा नये. हो. नाहीतर मग परत आपण तिकडे जातो आणि ते थोडं इम्प्रेशन आपली घ्यायला. हो सवय ती म्हणजे हा प्रत्येकालाच मग ते असते. ते तसं होतं. हम्म. मग त्यातले समजा बाबा एखाद्याचं शर्टवरचं डिझाईन आहे, ते हम्म. डिझाईन डिटेल रंगवायचं. हा. त्यातले फक्त ते डिझाईनचे पॅटर्न्स तेवढे फक्त रंगव. त्या हम्म. पॅन्टचे, त्या कपड्याचे तेवढेच रंगव. हेड फ्लॅट ठेव. हा. केस पण रंगवू नको. केस पण त्यातलाच फ्लॅट ठेव. हा. फक्त केसाची लाईन लाईन्स काढ. ठेवायच्या. हा. मग मग काय होईल, की फिगरेटिव्ह मधलीच गोष्ट आहे, सृजनातली हो. चालू होईल, की हो. मला आता हा दाखवायला एवढीच गोष्ट. मी ऍटलीस्ट काय डिस्टॉर्शन इथं पाहिजे. काही केलेलं हा. नाही. ऍटलीस्ट काय पाहिजे काय हा नको हे जरी ठरवता चला आलं हा तरी पुढे जाऊन सवय पडेल की आपण आपलं काहीतरी क्रिएट करू हा नवीन. नाही मग त्यात तेच तुम्हाला डोळ्याला चालना मिळायला लागते, की हा. आता जे काही आपलं 2Dचं किंवा रचनाचित्रातलं जो आहे प्राधान्य आणि गौणत्व, हो. हो. मग ते तुम्हाला सवय सवय तयार लागली. झालं मग तिथं. मग हा. माझ्या चित्रात मी काय चांगलं करू शकतो, म्हणजे मी हम्म. मी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर. मग ऑटोमॅटिक बाकीच्याला गौणत्व आलं. हो. हा साधा सोपा एक्सरसाइज आहे आपला. एकदम चांगला हा एक्सरसाइज आणि आणि मग कुठल्याही विद्यार्थ्याला करण्यासारखं आहे कारण कळण्यासारखं आहे आणि ते रोजची बघण्यातली त्याची गोष्ट गोष्ट आहे. आहे. हो. आणि आणि तुम्ही तेवढा रोज सेन्स त्यांना सेन्स आहे. पण तो हम्म, वापरायचा कसा आणि कुठं तर ही चांगली खूप असाइनमेंट आहे की हम्म, थोडं काहीतरी एक मटेरियल मिळतंय आणि हम्म. मग आता तुम्हाला ह्याच्या पुढे जायचंय. हा. कारण अगदी शून्यातनं सुरुवात म्हणली की ते मग काय होतं की मागचं जे इम्प्रेशन आहे ते मग मेमरी ड्रॉइंग ऑब्विसली होत आहे त्याच्यातून. तेच मेमरी ड्रॉइंग का होतं, हे जे जे काचे प्रश्न हो. आपलं उत्तर आता शोधली उत्तर आपण, शोधली. हो. की हो. ऑटोमॅटिक ते प्लस कडे जातो आपण. बरोबर. मग परत तीच गोष्ट येते, की प्रत्येक विद्यार्थ्यांनी जेव्हा पिक्टोरियल करत असू, मेमरी ड्रॉइंग करत असू हम्म. किंवा कुठलंही पेंटिंग करत असू, का प्रश्न जर विचारला तर हा. बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर व्हायला लागतात. मी बरोबर. हे का करायचं आणि का करायचं नाही. हम्म. हम्म. ह्या गोष्टी जेव्हा आपण आपल्याशी संवाद साधतो, अंतर्मनाचा म्हणू किंवा आपल्या विचाराचा, हो. तो संवाद साधल्यावर बरेच आपल्याला प्रश्न उत्तरं सुट मिळतात बरोबर. प्रश्नांची आपल्या. तर ते ते तसा विषय जर केला तर ते तुम्हाला क्लिअरिफिकेशन, उगाचच विषयाचा काटाकूट करायला बसायचं नाही. म्हणजे हे आहे. आणि किंवा कप्पाई करत बसायचं नाही. हा. म्हणजे जसं आपल्यात ग्रामर कसं आहे, कर्ता कर्म क्रियापद हे हो. एक आपल्याला सिक्वेन्स शिकवलेला आहे. हो. कधी कर्ता आपण पुढे घेतो, कर्म हम्म. कधी मागे घेतो, हो. क्रियापद कधी पुढे लावतो, त्याच्या अनुषंगाने हे इकडे लावतो. हो. त्यातनं त्या
आपण आपोआप तो सेन्स तयार होत प्रत्येक जण जातो. म्हणजे हो. तुम्ही तुमचं वाक्य डेव्हलप करता, हो. मी माझं वाक्य, मी जातो, हा जातो मी, हां. एकच आहे ना. एकच आहे. मी हो. फक्त जागा बदलल्या, हो. असं आहे. बरोबर. हा पण त्यातनं एक हा ते किंवा स्वतःच तयार झालं. मी जाईन, हो. ते पण आहे, हो. पण त्याला काळ बदलला फक्त. हो. पण ह्यातनं एक आहे क्रिया की सेमच तो राहिले. क्रिया करणार आहे कुठली तरी, हो. हो. असं झालंय ना. मग तसंच आहे, हे पिक्टोरियल आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी आहे, पिक्टोरियल बदललेलं नाही आहे. फक्त त्यातलं काय झालेलं आहे, व्याकरणातल्या गोष्टी तुम्हाला मागं पुढं करायच्या. हं. व्याकरण विसरून जायचं नाहीये. विसरून जायचं नाही. कुठे म्हणजे फक्त कुठलाही ते आर्टिस्ट हो. व्याकरण विसरू शकत नाही. आज आपण बरोबर. जे बोलतोय तेही एका व्याकरणातच बोलतोय. हो, हो, हो. मुळात म्हणजे ते सगळ्याच ह्याला व्याकरण आहे. जसं मग आपल्याला जे काही रचनेची सगळी मूळ तत्व आहेत, हो. त्याच्या व्यतिरिक्त जगातलं कुठलंही चित्र होत नाही. हो. नॉन फॉर्मचं चित्र पण त्यातनं होत नाही. उलट त्याच्यानं अजून सोपं होतंय आपण ज्या हम्म, करणार आहेत त्या गोष्टी. फक्त त्या जर वापरायला आल्या तर आपलं काम ते जास्त सोपं करू शकतात. हो. आता तुम्ही तुमच्या वेळी जी पिक्टोरियल केली असतील किंवा त्याच्यानंतर ॲडव्हान्सला गेल्यानंतर एक स्वतःच्या गोष्टी परत अजून थोडं पुढे यायला लागतं. अजून स्वतःवरच जास्त मग काम करायला लागतं बाहेरचं मटेरियल घेण्यापेक्षा. तर तिकडं कसं होतं ॲडव्हान्समध्ये जाताना वगैरे तुमचं? आता तेच ना, जसं आता ॲडव्हान्सला जेव्हा येतो, ॲडव्हान्सला आपल्या जे काही अकॅडमिक मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बदललेल्या असतात. बरोबर. ॲडव्हान्सला कंपोजिशन म्हणून आलेलं असतं हो, शब्द. हो. बरोबर. पिक्टोरियल जाऊन पिक्टोरियल जाऊन कंपोझिशन येतं. कंपोजिशन हां. म्हणून आलेलं. हां, हां. म्हणजे इथं रचनेला महत्व आहे, हो. तुमच्या कंपोजला महत्व आहे. आणि तिथं काय होतं की तिथं तुमच्या माध्यम पण बदललेलं असतं. आता पिक्टोरियल अजून एक गंमत होती की तिथं माध्यम लिमिटेशन्स होतं. जलरंगात करायचं होतं काम. तुम्हाला हां. तैल रंग वगैरे नव्हतं, म्हणजे ऑइल कलर नव्हतं. नव्हते. जलरंगात होतं, मिक्स मीडियात होतं हो. आणि तुमची फ्रेम छोटी होती हो. असाइनमेंट पुरती. हो, हो. आता फ्रेम तुमची मोठी झाली, मोठी झाली आहे. म्हणून नीट परत बघा, पिक्टोरियल त्यांनी काय हाफ इम्पिरियल केलं नाही. नाही, नाही, नाही. मिनिएचर पण हाफ इम्पिरियल फार कमी आहे. 1/4 च्या आतच सगळं आहे. इतका सुंदर सिलेबस आहे, आपण त्याच्याकडे डोळसनी बघितलं, म्हणजे त्या काळात मीही बघितलेलं नाहीये. जे पण मला आता एक आता लांबून बघताना आता आता तुम्हाला बघताना, हां. आता रिकॉल करताना मला ते कळतं की असं आपण डोळस बघायला पाहिजे होतं, असं डोळस त्याच्यावर विचार करायला पाहिजे. मे बी तेव्हा आणि वेगळं सुरू झालं असतं. हो. ठीक आहे, तर ती 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 काळ आहे, तो गेलेला आहे. पण ते तसं असावं. आणि आता जेव्हा आपण ॲडव्हान्सला येतो, ॲडव्हान्सला जेव्हा कंपोजिशन म्हणून नाव दिलेलं आहे त्या सब्जेक्टला, आणि त्याच्याबरोबर इतिहास जे आपल्याला दिलेला आहे तो ह्याच्या पुढे येतो, रेनिसन्सच्या इझम्स पुढचं वगैरे सगळे. इझम्सकडे येतो. हो. दादावाज, क्वांटिलिझम हो. आता किंवा पिकासोचं इम्प्रेशनिझम, क्युबिझम असेल. हो. इझम्स येतात हो. वेस्टर्नमध्ये, आणि इंडियनमध्ये प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट येतात. हो. बरोबर. बरोबर. म्हणजे इंडियनमध्ये प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट येतात प्रोग्रेसिव्ह किंवा आर्टिस्ट प्रोग्रेसिव्ह येतात. म्हणजे दोन्ही, म्हणजे इझमचा आपल्या इथल्या आर्टिस्टने घेतलेला इम्पॅक्ट किंवा हे येतं. म्हणजे इथं तुम्हाला आता अजून किंवा यामिनी रॉय सरांची वगैरे ती तेच ना. चित्र यायला लागतात. मग त्याला थोडी तुम्ही तेच ना, क्रिएटिव्हकडे जाणारी. मुभा तुम्हाला मिळतील हो. आणि तुमचा कॅनव्हास पण एक्सपांड होतं, हाफ इम्पिरियल येतो. हो. बरोबर. आणि इथं तुम्हाला माध्यमाचं लिमिटेशन्स राहत नाही. हं. इथं तुम्ही कुठलेही माध्यम वापरू शकता, तुम्हाला जे कुठलाही सुटेबल असेल ते. सुटेबल असेल. हो. पण इथं एक आहे, कंपोज करायचंय, तुम्हाला त्याची रचना करायची आहे. इथं रचनेला फार महत्व आहे. म्हणजे ती डोळ्याला सुखकर वाटली पाहिजे, ती हां. डोळ्याला त्रास न देता आली पाहिजे, खटकणारी खटकणारी नसावी. नको आहे ती तशी. असं तिथं फार आहे. म्हणजे इथं तुम्हाला रचनेचं फार महत्व आहे. म्हणजे आणि तुम्हाला इथं रचनेमध्ये व्हेरिएशन्स करायचे. हां. इथं शैली-विलीची महत्त्वता नाही आहे. इथं तुम्हाला प्रत्येक चित्रात फिगर अपेक्षित नाही. बरोबर. इथं हो. तुम्हाला घटक अपेक्षित नाही. हं. इथे तुम्हाला नॉनफॉर्म काम करायचे आहे. इथं तुम्हाला आकाराची मोडतोड करायची आहे. हो. इथं त्या आकाराचं अस्तित्व बदलायचं आहे. हं. अशा त्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा ते तुम्हाला ॲडव्हान्सला येतात. बरोबर. आणि इतिहास त्याप्रमाणे त्यांनी अरेंज केला. बरोबर. की ॲक्चुअली जुन्या काय गोष्टी झालंय, मोडून हां, पुढे गेलेल्या हां. लोकांचा इतिहास आपल्याला इतिहास. त्यावेळी अभ्यासाला असतो. म्हणजे आपल्याकडे काय झालेलं आहे, की इतिहास हा फक्त 100 मार्काची थिअरी लिहायची आहे आणि नोट्स आणि पुस्तक एवढ्यावर जेव्हापासून आपण इतिहास शिकायला लागलो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या चित्रावर झाला. बरोबर. ते समजलंच नाही ती गोष्ट. त्यामुळे ते जे समजलं नसल्यामुळे आहे ना, ते तिथं आलेलं नाही. मी सुदैवी आहे, की त्या काळामध्ये इतिहासाचा आम्हाला गव्हर्नमेंटचा पेपर होता आणि त्याच्यात नापास केलं जायचं. ओके. त्यामुळे आम्ही सिरियसली इतिहास हां, शिकलो हां. किंवा आम्हाला सिरियसली इतिहास शिकवलं गेलं आणि
त्याचा कुठेतरी आज आम्हाला उपयोग होतोय आणि आज आमच्यावर त्या त्या चित्रा म्हणजे त्या इतिहासाच्या इम्प्रेशनचा आम्हाला उपयोग होतो. त्याचे किंवा काही ते डिस्कशन्स वगैरे व्हायचे? व्हायचे भरपूर. हां. हो ना, आम्हाला औंध असेल, हे असेल किंवा इतिहासावरची लेक्चर्स व्हायची, हं. इतिहासावरचा काटाकूट व्हायचा, हं. डिबेट्स व्हायचे. वाह! हं. वाह! त्यामुळं म्हणजे म्हणजे सातारा कॉलेजमध्ये असताना असताना हे सातारा सगळं सगळं तुम्ही व्हायचं. वातावरण अनुभवलं. बेस्ट. म्हणजे अ, कंपोझिशन वगैरे कोण शिकवायचं सर? आणि आम्हाला तर मला ॲज अ वर्ग शिक्षक म्हणून सागर गायकवाड म्हणून होते एकदा हां, हां. आणि ते हे जे होते दळवीचे. हां, त्यामुळे हां. कोल्हापूर इम्प्रेशन तिथं होतं. बरोबर. हां. हां. तर ते त्याच्या पण ते त्यांच्या विचार. पण आमच्याकडे एक होतं, की कॉलेजला विशिष्ट शैली, विशिष्ट धाटणी अशा पद्धतीने केलं पाहिजे. असं म्हणजे चित्र, असं काही कंपोजिशन नव्हतं. त्यामुळं म्हणजे कॉलेजचा एक ठराविक असा ठराविक असा स्वभाव पॅटर्न असा पॅटर्न काही शून्य, नाही. शून्य. हां, आज पण नाहीये तसं आमच्या कॉलेजचं ठराविक हां. पॅटर्न. म्हणजे आमचे धुमाळ सर आमचे प्रिन्सिपल होते ना, त्यांनी कधी ते इम्पॅक्ट येऊ दिला नाही हं, किंवा तो हं, इम्पॅक्ट हं. तेच मी सांगतो, की फक्त व्याकरण आहे. त्या व्याकरणाला धरून तुम्हाला तुमचं शोधायचं आहे. तुम्हाला तुमचं स्वयं आता तिथेही घोळ व्हायचा. म्हणजे मी जेव्हा ॲडव्हान्स आणि डिप्लोमाला होतो. हां. तर हे दोन्ही जवळपास सारखंच असतं. कॅनव्हास फक्त एक्सपांड होते. वापस बरोबर. कॅनव्हासवर येतो, हे होतं. हो, रचनाचित्र करताना हो, किंवा कंपोजिशन हो. करताना. तर मी पोर्ट्रेट जास्त करायचो, स्केचिंग जास्त करायचो किंवा लँडस्केप जास्त करायचो. मला ते आवडायचं, जमायचं म्हणून ते ऑब्व्हियसली ते व्हायचं. जास्त होतं. हां. हो, बरोबर. त्यामुळं डोळ्याला एक सवय लागली होती, की बाबा हे असं असेल तर ते परफेक्ट आहे. हां. त्यात काय तोडातोडी झाली, की चुकलंय. चुकलंय, असं काहीतरी वाटायचं. हां, हां. त्यामुळे माझा स्वभाव डिस्टॉर्शनकडे कधी गेला नाही. माझा हं. स्वभाव तो असा फार एक्झॅगरेट वगैरे आकार करण्याकडे गेला नाही. आहे ते आकार छान प्रोपोर्शनेट असावे, हो. हा माझा एक अट्टास कायम राहिला. मग मग त्यावेळेस मग जे आजूबाजू म्हणजे किंवा नॉन फॉर्मकडे मी कधी झुकलो नाही. हं. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नॉन म्हणजे फॉर्मकडे. फिगर कायम हां, तुमच्या म्हणजे चित्रात राहील. फिगरेटिव्ह म्हणजे ते केल्याशिवाय चित्र पूर्ण झालं असं माझं एक व्हायलाच नाही. हां. स्वतःची धारणा असायची किंवा ते व्हायचं. हं. त्यामुळं तेव्हाही मला म्हटलं जायचं, की "तू फक्त पोर्ट्रेट आणि लँडस्केप करशील, पण चित्रकला तू करू शकणार नाही." किंवा माझं अ, कंपोझिशन वीक आहे असं वाटायचं किंवा सांगितलं म्हटलं जायचं. जायचं. हां. मला तेव्हा खरंच प्रश्न पडायचा, की नेमकं काय माझं चुकतंय हे मला कळत नव्हतं. हं, पण हं. प्रयत्न तर करायचो, की जे काही व्याकरण आहे, ते व्याकरण फॉलो करून काय करता येईल का? हे करता येईल. काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी अजून पुढे गेलं पाहिजे. असं ते नेहमी तेव्हाही व्हायचं. मग तेव्हा तुम्हाला कुठले चित्रकार वगैरे बघायला मिळत होते किंवा तुम्ही हां. खास त्याचा अभ्यास करत होतात हो, की? मग तेच ना. मग तेव्हा मग आम्हाला सांगायचे लायब्ररीतले पुस्तकं बघा, हो. त्यांनी काम कसं केलंय किंवा फिगरेटिव्ह आर्टिस्ट म्हणून काय केलंय का? मग तेव्हा मला ॲडव्हान्स आणि डिप्लोमाला हं. सर्वात जास्त मला इम्प्रेशन आलं ते म्हणजे जतीन दासचं. हां. हां, जे त्याचे ड्रॉइंग जे होते तेव्हा ते असे हो, टकले असलेले हो, ओठ असे अनॅटॉमिकल थोडंसं हो, डिस्ट्रॉय केलेले, हो. पण आणि एकदम अनॅटॉमिकल फोर्सफुल आणि त्यांच्या फोर्सफुली फिगर्स आहेत. जे काही ड्रॉइंग्स होते. हो. ते कुठेतरी मला वाटलं, की माझ्या विचाराला आणि माझ्या शैलीला जवळ जाणार आहे. हं, मग हं. त्या इम्प्रेशनवर मी खूप काम केलं. जतीन दास वगैरे हां, तशीच ती न्यूड्स फिगर, हसीनी न्यूड्स फिगर हां, तशाच त्या आहे. इव्हन डिप्लोमाचा माझी शेवटची जी असाइनमेंट्स होती किंवा परीक्षेची असाइनमेंट होती, ती त्याच इम्प्रेशनवर होती. हां. म्हणजे ते तशा पद्धतीचे किंवा त्यांचं ते टिपिकल एक फॉर्मेशन असायचं शेवटच्या साइडला एखादी क्रुकेड हो, रेषा, हो. अशी फॉर्म लावलेली उभे हां, जास्त हां. सगळे किंवा फॉर्म. एखादा डायरेक्ट चौकोन डार्क असायचा, हो. त्यातनं काहीतरी पट्टी आलेली वगैरे. हं. ते ते फॉर्म मग ते कुठेतरी तुम्हाला म्हणजे हां, जवळचं वाटलं जवळचे त्या वाटले आणि मी ह्याच्यात. त्याचं फॉलो करायला लागलो मग त्या हां. काळामध्ये. मग ते ते कुठेतरी इम्प्रेशन आलं. मग म्हणजे त्यातल्या तुमचं रिअलिस्टिक कडून इकडे यायला थोडंसं त्यांची त्यांची मदत हां, झाली, की मध्येच झाली. हां, हे हां, कसं की तोडायचं, तोडायचं पुढे किंवा काय. न्यायचं कसं. हां, हां. मग हे कुठेतरी ते त्यावेळेच्या सरांनी म्हणजे आम्ही जे पुस्तक बघताना किंवा डिस्कस करताना ते कुठेतरी आलं. हं. पण तरीही असं होत होतं, आता हे काय झालं, की बाबा हे जतीन दासचं आहे हां. किंवा जतीन दासचं इम्प्रेशन आहे किंवा जेव्हा त्या काळामध्ये एक होतं, की घोडा केला की हुसेन. हुसेन. म्हणजे आज पण आहे ते. आजही आहे, हां, आजही आहे. म्हणजे म्हणजे हो. मला त्या 2 गोष्टी मी काय नाहीतर ॲनिमल्स यायच्या हं. कंपोझिशनमध्ये. म्हणजे हॉर्स पण मी खूप केले. हां. कारण ते 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 कधी सुरू झालं जेव्हा
आमच्याकडे सर्कस वगैरे यायचे ना, तेव्हा आम्हाला हा. धुमाळ सर रोज स्केचिंगला तिकडे न्यायचे. अरे वा. लाईव्ह सगळे अॅनिमल प्राणी करायचे, बघायला प्राणी मिळालं. प्राणी. हो. लाईव्ह बघायला मिळायचं आणि लाईव्ह स्केचिंग करायचे. हा. म्हणजे स्टँडच्या बाजूला सर्कस यायचं तिथं, ते आता म्युझियम झालंय. तिथं हम्म, सर्कस आणि हम्म. आमचं कॉलेज तेव्हा स्टँडच्या जवळच होतं. हा. मग सगळेजण सकाळी आधी तिथं आम्ही हे जमायचो. हम्म. सर त्या सर्कसवाल्याची रीतसर परवानगी घेऊन आणि मग तिथं आम्ही आणि ते सकाळी काय सर्कस झोपलेलं असतं हो. सगळं. हो. आम्ही मात्र पूर्ण स्केचिंग मग तेव्हा हॉर्सचे तिथल्या स्केचेस मी लाईव्ह खूप केले हा. आणि ॲनिमलचे स्केचेस आणि ह्याला कारणीभूत आमचे धुमाळ सर. धुमाळ सरांचं ॲनिमलचं स्केचिंग नाही. ते म्हणजे मसलवर मग हा मसलचा टच काय आहे? हम्म, त्याची ताकद कुठं आहे? हम्म. मग ज्या मसलला ताकद आहे तिथं पेन्सिल कशी फिरली पाहिजे? हा. पेन्सिलची स्ट्रेंथ किती पाहिजे? ते कळलं पाहिजे की ह्या प्राण्यांची ताकद ह्या मसलवर आहे पळताना. म्हणजे दबाव घोड्याची कमी जास्त घोड्याची पेन्सिलचा. खूर आहे आणि त्याच्या वरचा मसल नाजूक आहे. हो. तो असा-असा पळतो. तो जरी नाजूक असेल तर तो सर्वात महत्त्वाचा मसल आहे त्याचा स्टेप. लवचिक आहे. मग त्याची हा. मांडी जरी एवढी जाड असेल, तरी त्याच्यात ती ताकद नाही. ते त्याची फोर्सची ताकद हीच आहे. हा. म्हणजे ते त्याचं ड्रॉइंग कसं पाहिजे, ठीक आहे. एवढं तपशीलवार आम्हाला धुमाळ सर तिथं गाईड करायचे. ते हा. स्वतः ते शिकवायचे. ते स्वतःचं त्यांचं ड्रॉइंग तर भन्नाटच आहे, नो म्हणजे डाउट. नुसतं समोर ते काढण्यापेक्षा काढण्यापेक्षा त्याचं कशासाठी सायन्स करायचंय, पण काय हे केलं गोष्टी पाहिजे. त्याची पकडायच्या क्रिया हा. त्याची क्रिया म्हणजे आज पण मी जेव्हा व्हिज्युअलायझेशन करतो, मी जेव्हा इलिस्ट्रेशन्स करतो किंवा एखाद्या स्टोरीसाठी व्हिज्युअलाइज करतो, हम्म. तेव्हा ह्या नॉलेजचा म्हणजे फक्त बाह्याकार आणि ड्रॉइंग गुळगुळीत छान असून उपयोगाचं हो. नाही. हो. त्यात हो. त्याचं सायन्स दिसलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे घोडा जेव्हा किंचाळतो, तेव्हा कुठला पाय पुढे येतो, कुठला पाय मागे येतो, कुठला हा. पाय तो कधी मोल्ड करतो आणि जेव्हा त्याची ताकद कुठे येते. हम्म. हा जो सगळा आहे किंवा त्याचा खुरांचा फोर्स कसा असतो हा. किंवा आपल्या पायांचं आता हे पाय आपला असं असं हलतं हो. तेव्हा कुठल्या ऍक्शनला कुठलं पाय इकडच्या साईडला येणार कुठलं पाय इकडं ते ग्रॅव्हिटीला कसं चांगलं दिसत म्हणजे तो सायन्स निवांत आहे का अग्रेसिव्ह आहे पण हे हे सगळं हे त्याच्या हे मुवमेंट्स त्याचे मधून मुवमेंट्स दाखवलं. मग हो. त्याचं अॅनाटॉमी आहे त्याचं सायन्स आणि कुठला मसल कधी फुगतो कधी वीक हम्म. होतो हे हम्म. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लाईव्ह शिकायला मिळाल्या फक्त बरोबर. पुस्तक नाही हम्म. त्यामुळे त्यावेळेस घोड्यांची खूप म्हणजे मी फार डीपीएड वगैरे करेपर्यंत सगळ्या कंपोजिशन मध्ये घोडे यायचे हा. म्हणजे मदर अँड चाइल्ड विषय दिला ग्राफिकला तरी घोडा आणि ते त्याचे त्याचं पिल्लू. पिल्लू हा. त्याचं ते स्टायलायझेशन त्याचे लांबडे पाय ते त्याचा आकार किंवा मग फ्रेम अँगल अशा काही गोष्टी त्या इम्प्रेशन ते इम्प्रेशन होतं आणि इम्प्रेशन असावं हो. कारण आपण सुरुवातीला आपल्याला लर्निंग काहीतरी प्रोसेस हो. असते आपली ते रेलिंग पाहिजेच की ते आपण रेलिंग चढणार पाहिजे उतरणार तसं तिथं. मग ते त्यामुळं मग ते त्यावेळेस मग जतीन दास असतील हे असेल ते डिप्लोमा पर्यंत त्याचा पूर्ण कंपोजिशनचा इम्पॅक्ट होता आणखी कोण आर्टिस्ट कोण जतीन दास सर. मग जतीन दास बरोबर मला पहिल्यांदा मुंबईला जेव्हा जायला मिळालं त्यावेळेस आमचे कसे होते की आता फोटोग्राफ तुम्ही देतोय किंवा आता तर मेलच आहे म्हणजे आमच्या नंतर थोडंसं फोटोग्राफचा जमाना पण त्याच्या आधी सगळी ओरिजिनल चित्र नेली जायची स्टेट आर्टला वगैरे तर जेवढी चित्र आमची जमा व्हायची प्रेमा जमा व्हायच्या त्यात मग सर 2 मुलं निवडून ते आम्ही पॅकिंग करून मुंबईला जे स्कूल ऑफ आर्टला घेऊन जमा करायचं तर मग साधारण डिप्लोमाच्या आसपास डिप्लोमा ॲडव्हान्सच्या आसपास 1 वर्ष मी मुंबईला गेलो होतो चित्र घेऊन जे सरांनी आपलं सगळ्या प्रवास ग्रुपची खर्च वगैरे पैसे सगळं. हो. कॉलेज थ्रू ते पाठवलं होतं ते खरंच छान होतं तो काळ की त्यामुळं आम्हाला मी बघायला पहिल्यांदा मिळत होतं. मुंबई बघायचं जे स्कूल ऑफ आर्ट हो. बघायचं आणि मुळात म्हणजे काय संस्कार यायचा कम्युनिकेट करायला धाडस तयार व्हायचं म्हणजे माझं चित्र न्यायचंय मला तिथे द्यायचंय नोंद करायची आहे मग त्या चित्राचं म्हणजे मी जेव्हा माझं चित्र स्वतः घेऊन जातोय ग्लास फ्रेम ती ग्लास फ्रेम फुटू नये म्हणून मी काय काळजी घेतली पाहिजे त्या प्रवासात कसं पॅकिंग केलं पाहिजे ते नेलं कसं पाहिजे परत तिथे नेल्यावर फुटल्यानंतर तिथल्या जवळचं फ्रेमवर उडकून दिवसभरात त्याच्याकडनं करून आणून परत जमा करणं हे जे काही संस्कार आहे जे आज मला मी फ्रीलान्स उपयोगी असताना येत उपयोगी आहेत. हो. पडतं ते सगळं ती हो. कॉन्फिडन्स तेव्हा तिथं मला मिळाला मग तिथे जाऊन ते जेव्हा चित्र जमा केलं मग आता वेळ आहे तिथं काय जहांगीर आर्ट गॅलरी जाऊन बघून ये. मग तिथून मी पहिल्यांदा तेव्हा त्या काळात जहांगीर आर्ट गॅलरी बघितली जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचं एक ऑफिस होतं छोटंसं हो. आता पण आहे त्यांचं हो. मग हो. तेव्हा तिथं आत गेल्यावर तिथे एक चित्र होतं अंगुली मार हा. आणि अंगुली मार असा बसलाय त्याचे
थोडंसं सरियालिझमचा इम्पॅक्ट असल्यासारखं आणि वर असे चालत जाणारे बॅक साईडनं बुद्ध, पूर्ण हॉलो आहे सगळा, फक्त वरचं हेड दिसतं आणि शेवटी हात दिसतात आणि हा, खाली पाय दिसतात आणि डायरेक्ट मध्ये पाय दिसतो. सेंटरला आपला तो अंगुलीमार आहे, अंगुलीमाल. असं काहीतरी एक पोज आहे, त्याचे हात वर केलेले आणि मान असं खाली हा. वगैरे तसं जर झालेलं आहे आणि खूप छान असं एक फ्रेम वगैरे आहे. मग ते होतं वासुदेव कामतांचं चित्र. ते इतकं मला इम्प्रेसिव्ह वाटलं आणि म्हटलं तेव्हा ते की रिअलिझम हम्म. आणि कंपोजिशन हे काहीतरी छान आहे. म्हणजे हा आपण हा असं काहीतरी करू शकतो. हा म्हणजे हा हा. न्यूनगंड होता ना, किंवा पोर्ट्रेट करणं, हो. व्यवस्थित ड्रॉइंग करणं, याला चित्र शेड येतील लाईट नाहीत आणि हां. हे सगळं आपण सगळं आपण करतो. ॲप्लिकेशन करून चित्र करू शकणार नाही. हे एक होतं. मग ते कुठेतरी ते जाणार आहे. हे एक छान आहे. मग असाइनमेंट कडून पेंटिंग कडे कसं न्यायचं ह्या गोष्टी, ते हं. एक म्हणजे ते तो चॅलेंजेस असते चॅलेंजेस मोठं. होतात. तो नंतर पुढं झाला असतो. हा मग ते एक मला त्यावेळेस इम्प्रेशन होतं. म्हणजे आज पण ते चित्र तशा पद्धतीचं मग मी चित्र घरी आल्यावर माझ्या पद्धतीने कसं करता येईल, हा तसाही मी प्रयत्न केला. हा. म्हणजे एक म्हणजे तुमचे असाइनमेंट फिगर्स हां. आणि तुमचे नाही विषय मांडून. फिगर मग आता रिअलिस्टिकचा जरा कॉन्फिडन्स आला. हा मग हा. तो जतीन दास थोडेसे मागे पडले. कारण जतीन दास डिस्टॉर्शनकडे आले हो होते. हो. थोडंसं स्टायलायझेशनकडे आलं होतं. मग हम्म. ते तर ते चालूच होतं ॲज अ कंपोजिशन म्हणून. मग म्हटलं की नाही आता कॉन्फिडन्स म्हणजे आपण रिअलिझममध्ये पण चित्र करू शकतो. हा हा. स्पेस डिव्हिजन घेऊन, त्या गोष्टी घेऊन आणि आता ठीक आहे, आता तुम्ही एक क्लिक केलं की वासुदेव कामत म्हणले की त्यांचे 100 सगळी चित्र चित्र तुम्हाला मिळतात. येतात. हो. आम्हाला तेव्हा त्यावेळेस नाही. काहीच उपलब्ध नव्हतं. म्हणजे मी जे काय मेमरीमध्ये जे साठवून आलं होतं तेव्हा, तेवढीच गोष्ट. तेव्हा कॅमेरा नव्हता, प्रिंटर नव्हते, काय नव्हते. इव्हन आमच्याकडे लायब्ररी पण नाही आणि तेव्हा कामत सरांचं नाव काय जेवढं आज आहे, तेवढं हो. तसं इकडे पश्चिम महाराष्ट्रात असं जास्त नव्हतं. स्प्रेड नव्हतं. हा. मग ते धुमाळ की इझिली त्यांचं काहीतरी काहीतरी मटेरियल मिळेल मटेरियल असं. मिळेल वगैरे. काही नव्हतं. मग ते इम्प्रेशन एक तेव्हा होतं. मग ते ते कुठेतरी इम्प्रेशन ते यायला लागलं, की ती फ्रेम माझ्या चित्रात यायला लागली किंवा त्यातल्या फ्रेमच्या अँगल्स यायला लागले. ते उलट बरं पण झालं, की तेव्हा ते तेवढं मटेरियल नाही मिळालं. ते फक्त एक इम्प्रेशन डोक्यात असल्यामुळं ते इम्प्रेशन मी माझ्या पद्धतीने हा. अलाय करू शकलो. मग तुम्हाला जास्त हं. काम स्वतःवर करायला हां, लागलं, की हां. नाही मग आपल्याला आता करायचं ह्याच्या करायचंय. पुढं. फक्त ते इम्प्रेशन होते, की असं हं. चित्र होऊ होऊ शकतं, आकार शकतं. असे हे घेऊन किंवा ते घेऊन. तसं ते इम्प्रेशन तेव्हा आलं होतं. हं. त्यातला तो प्रवास तसा तिथं ते सुरू झाला. हां. चित्र किंवा लँडस्केपमधले फॉर्म त्यात येऊ शकतात. आता त्यांच्या चित्रामध्ये ग्राउंड लाईन असती, हो, लँडस्केप असतं. हो, म्हणजे ते आणि रंग पण लँडस्केपचेच येतात. हो. म्हणजे त्याचंही आपण अरेंजमेंट करू करू शकतो. शकतो. म्हणजे हां. ते कुठेतरी ते कनेक्ट व्हायला लागलं. म्हणजे असं अगदी सॅप ग्रीन जर वापरतोय लँडस्केपमध्ये, तर हं. कंपोझिशनमध्ये तो अजिबात वापरायचा नाही. असं असं काही नाही, काही असं नाही. काही नाही. ते असं पण हां, म्हणजे काहीतरी एक समोर बघितल्यानंतर आपल्याला एक हं, कॉन्फिडन्स हं, येतो, हं, की हं, हां, नाही हं. आपण जे करतो तेच हं, मटेरियल हं, वापरून आपण हं, नवीन हं. काहीतरी करू शकतो. तेव्हा आणखीन एक अकॅडमिक काळामध्ये आमच्यासमोर म्हणजे माझ्यासमोर प्रश्न असायचा नेहमी किंवा रचनाचित्र किंवा कंपोजिशन करताना. जेव्हा समकालीन त्यावेळची चित्र जसं आता जतीन दासचं चित्र असेल, हो. हुसेन साहेबांचं चित्र असेल, रजा, रजा आर होते, हां, सुजा होते. हो. ह्यांची जेव्हा चित्र बघायला लागलो किंवा प्लेट्स म्हणजे ओरिजिनल चित्र तर तेव्हा ओरिजिनल नाही, नाही. बघायला मिळालं हो, नाही मला. हो. पण प्लेट्स बघायचो. ते बरोबर. खूप ब्राईट कलर मला लावायचे. हो, म्हणजे आज पण ब्राईट आहेत किंवा हो. ते. पण असाइनमेंटमध्ये ब्राईट केलं सर म्हटलं नाही, नाही, नाही. एवढं ब्राईट नाही करायचं. ते कमर्शियल वाटतं. ते हां. ग्रेकडे गेलं पाहिजे. असं मडी झालं पाहिजे. हां, हां, एक हां, एक हां. त्यावेळेस आमच्या वेळेस एक पगडा होता. कमर्शियल कलर हे वेगळे. आणि पेंटिंग आर्टिस्टचे कलर. आर्टिस्टवाल्यांनी असे डल ग्रे, हां. चॉकी मग चित्र म्हणजे भारी. असं चतुर्थ श्रेणीच्या हां, पुढेच हां. न्यायचं सगळं. असं हां. काहीतरी एक तेव्हा समीकरण एक आलं होतंय. होतं. होय, होय, पण होय. ते म्हणजे जेव्हा पोर्ट्रेट आणि लँडस्केपमध्ये असे ब्राईट आणि अशा आपण हॅपनिंग कलर करतो आणि ते एकदम ह्या कलरकडे यायचं, ते थोडंसं मला डिफिकल्ट व्हायचं. आणि नजरेला पण हां, थोडं खटकतं ते. खटकायचं ते. हां. असं असं व्हायचं ते. हं. पण ते ऑब्व्हियसली यायचं ते. आज पण माझी चित्र ब्राईटच येतात. हो, पण हो. प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो स्वतःचं इम्प्रेशन आणि एक असतं. इम्प्रेशन असतं. हं. पण ते आजकाल मात्र ते बदललंय. आज हं. आज जर तुम्ही बघितलात, आज ॲक्रेलिक माध्यमाने ह्याच्यामुळे नक्कीच. आज बरीचशी चित्र ब्राईट व्हायला हो. बऱ्याच चित्रात ब्राईट आहे. मी ते म्हणत नाही की ग्रे किंवा पेस्टलिक हे चुकीचं आहे असं म्हणत नाही. ती त्याची एक स्वतःची एक ब्युटी आहे. त्याची एक पण ती स्वतःची हां. आयडेंटिटी आहे. पण ती काही पण ते तुम्ही कंपोझिशनची व्याख्या नव्हे. म्हणजे हां. तेच म्हणजे चित्र, तेच तेच कलर स्कीम आली तर ते पेंटिंग होतंय किंवा त्याला पेंटिंग म्हटलं पाहिजे.
ते तेच थोडं आर्टिस्टिक, बाकीचं ते कमर्शियल थोडंसं असं बाळबोध नाहीये. असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे ते बरोबर. ते फक्त म्हणजे बायस झाल्यासारखं वाटतं किंवा ते हो. तुम्ही एककल्ली झाल्यासारखं वाटतं. त्याऐवजी जर माझा पिंड तसा आहे तर तसं आहे आणि ज्याला ते तसे रंग काढता येतात, ती चांगली गोष्ट आहे ना आणि त्यात हो. काढले जातात. मग ते त्याची ब्युटी वेगळीच आहे. हो, हो. पण मला आतनं येत नसताना मी मुद्दाम तसे रंग काढणं, तसं करणं म्हणजे मग मला स्वतःला गंडवल्यासारखं. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते थोडंसं त्या काळात तो एक इम्पॅक्ट खूप होता. हं. किंवा आमच्या काळामध्ये असं आम्ही डायरेक्ट गोल्ड वापरू शकत नव्हतो किंवा गोल्ड ब्लॅक पण नाही. मेटॅलिक कलर नाही. वापरू हो, न शकत हो. नव्हतो. डायरेक्ट ब्लॅक तर नाहीच. नव्हता असं वगैरे. पण त्याचा एक उपयोग झाला. डायरेक्ट ब्लॅकचा एक उपयोग झाला, हं. की डायरेक्ट ब्लॅक आम्ही न वापरल्यामुळे आहे ना, ब्लॅक सबस्टिट्यूट कसा वापरता येईल, हं, ब्लॅक हं. कसा कंट्रोलसाठी वेगळा करता येईल, हे एक हां. आम्हाला रियाज झाला. आणि बरोबर. आता मधल्या काळातल्या प्रवासामध्ये माझ्यामध्ये डायरेक्ट ब्लॅक बऱ्याच वेळा यायला लागला होता. हं. म्हणजे मी जे काही फिमेल कॅरेक्टर करत होतो, हो, ते पण एक इम्प्रेशन लाईनचं यायला लागलं असं असं हो. सगळं किंवा स्केचिंग मधलं स्केचिंग इम्प्रेशन आलं, मधले इम्प्रेशन. इम्प्रेशन हो, आलं. पण एका आर्टिस्टने मला अलीकडच्या काळामध्ये आम्ही जेव्हा कॅम्पला जातो हो. किंवा इथं जातो, तेव्हा चर्चा करतो, की "अरे, हं, तुझ्या कामात हे जर जरा चेंज केलं तर अजून वेगळं होईल. हं. तुझ्या कामात हे जर." मग एका आर्टिस्टने मला सांगितले, "आप क्या करो, आपका ड्राइंग इतना अच्छा है, ये सब ब्यूटीफुल करते हो, सब अच्छे, लेकिन ब्लैक की वजह से वो थोड़ा-सा सा ये हो रहा है, यानी उसका सेंसिटिवनेस, उसका सॉफ्टनेस निकल के जा रहा है, हां. हार्ड हो रहा है, हार्ड हो हार्श रहा है. हो रहा है, ऐसा है." मग मी अलीकडचे मग माझ्या चित्रामधला मी अक्षरशः माझ्या पॅलेटवर मधला ब्लॅक काढून टाकला, पेनिस ग्रे काढून टाकला. तो म्हटला आता हां, बाहेरच काढायचा. तो हां. रंगच ठेवायचा नाही पॅलेट हं, किंवा हं. माझ्या टूलमध्ये कुठं. बरोबर. सबस्टिट्यूट ब्लॅक करायचं. जे परत मी हां, कॉलेजला आम्ही करत होतो. आणि हां. मग मला जाणवलं की नाही, नाही खरंच मग जर तेव्हाची ती गोष्ट उपयोगाला किंवा आली परत. म्हणजे ह्या असं तुमच्या संक्रमणाच्या हां. गोष्टी असतात. ते होत असतात आणि लर्निंग प्रोसेस ही चालूच असते. म्हणजे हो. मला एवढ्या वर्ष जरी मी चित्र काढली, तशी चित्र विकली गेली असती, विकत गेली, पण आर्टिस्ट हा लर्निंग प्रोसेसमध्ये असतो आणि स्वतःची तुमचं प्रोसेस असतेच की एक. आणि हो. तुमचा संवाद असला पाहिजे एकमेकांच्या चित्रकारांबरोबर आणि अगदीच. तुमची ऐकून घेण्याची कॅपॅसिटी पण पाहिजे आणि हो. एक्सेप्ट करायची कॅपॅसिटी पाहिजे. गरजेचं आहे खूप. तर तुमचं लर्निंग चांगलं होतं. हो. पुढच्या हं. पायरीवर आपण जाऊ शकतो. हां, हो. तसं ती 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 गोष्ट आहे. मग तुमच्या स्वतःच्या गोष्टी तुम्ही कशा डेव्हलप केलात, की हां, हे एक माझी गोष्ट म्हणजे एक आपण शिकतो बेसिक काही गोष्टी, त्यातनं हळू-हळू स्वतःचं घ्यायला लागतो, हळू-हळू इम्प्रेशन घ्यायला लागतो हं. आणि मग कुठेतरी डेव्हलप व्हायला लागतं आणि ते डेव्हलप होणं वेगळं आणि एक स्वतःचं हां, आता मला हे सापडायला लागलं, की ह्या पद्धतीत मी कंटिन्यू करेन पुढं. म्हणजे ते प्रयोगाची एक गोष्ट वेगळी, की हे थोडं घेऊन बघितलं, ते थोडं घेऊन बघितलं. पण सापडल्यानंतर एक हां, आता हे मी कंटिन्यू करतो. ती स्टेज कधी आली आणि कशी ती आली? आता ही स्टेज आली ती महत्त्वाची म्हणजे त्याला कारणीभूत आहे म्हणजे स्कॉलरशिप. हं, हं. म्हणजे मी जेव्हा डिप्लोमा पास आउट डी-पी-एड पास आउट झालो भारतीला येऊन डी-पी-एड पास आउट झालो. त्याच्यानंतर 1 वर्ष मी सोलापूरच्या कॉलेजला ॲज अ लेक्चरर म्हणून काम केलं. हं, हं. मग तिथं काही कारणास्तव पुढच्या वर्षी मी काही करू शकलो नाही. मग आमचे एक सोलापूरचे शिल्पकार आहेत मोठे, की ज्यांच्यामुळे मी आज पुण्यात आहे. हं, ते हं. म्हणजे भगवान रामपुरे म्हणून. हां. हां. तर त्यांचे मोठे बंधू माझे चांगले क्लोज मित्र होते. हां. सोलापुरातच असल्यामुळे. हां. म्हणजे ती व्यक्ती फार वेगळी आहे. म्हणजे ॲज माझ्या आयुष्यात एक काय म्हणू एक इम्प्रेशन घ्यावी किंवा एक त्यांच्याकडे काहीतरी आदर्श घ्यावा घ्यावा त्यांचा. अशा व्यक्तींपैकी एक आहे. हं, हं. म्हणजे त्यांची जे काही स्वभाव असेल, लर्निंग प्रोसेस असेल ते. तर त्यांचे छोटे बंधू म्हणजे भगवान रामपुरे. हं. एक सोलापुरात एक काम होतं त्या त्या शिल्पाचं आणि त्याच्यासाठी काही ड्रॉइंग्स पाहिजे होते. हं. मी सोलापुरात असल्यामुळं मग म्हणले, "राम मला जरासं ड्रॉइंग्स करून दे." मग मी ते एक ड्रॉइंग्स केले. झाशी राणीचा पुतळा जो सोलापुरात बसला. हां. हां. त्याचे बेसिक ड्रॉइंग्स केले होते वेगवेगळे आणि त्या अप्रूव्हलसाठी ड्रॉइंग्स लागायचे. हं. मग ते ड्रॉइंग्स केले ते अप्रूव्हल मग भगवान सरांनी विचारले, की "बाबा हे ड्रॉइंग्स कोणाचे?" ते माझे. मग तिथं आमची ओळख झाली वगैरे.